तर मिठी नदी घोटाळ्यात मोठे मासे नाहीत, गाळ खाणारे डुक्कर आहेत। मिठी घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींहून जास्त असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। मिठी नदीतले मोठे मासे नेमके मुंबई पोलिसांच्या गाळाला कधीपर्यंत लागणार आहे आणि गाळ उपसा प्रकरणामध्ये नेमका काय घोटाळा घडलेला आहे? कारण आता आपण पाहतोय की 65 कोटीचा अपहार झाला अशी सुद्धा माहिती समोर येते, पण या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असं म्हणावं? निश्चितपणे हा घोटाळा खूप मोठा आहे आणि या घोटाळ्याची व्याप्ती नुसती 65 कोटीपुरती मर्यादित नसून ही जवळजवळ 1150 ते 1200 कोटीची आहे। याबाबतचे जवळजवळ 550 पानाचे कागदपत्र काल मी पोलीस उपायुक्त निशानदार साहेबांकडे दिलेले आहेत। पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि यामध्ये जी चौकशी केली गेली आहे ती प्राथमिकता 2च वर्षाची केली गेली, परंतु माझी मागणी देखील आहे, मी त्याचं पत्र देखील दिले आणि पुन्हा आज मी माननीय मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आणि आयुक्तांना पुन्हा पत्र देतोय की यामध्ये याची चौकशी 2012 पासून केली जावी। किमान 14 ते 15 वर्षाचा हा घोटाळा जर काढला तर यामध्ये 1200 कोटीपेक्षा जास्तचा घोटाळा निघू शकतो आणि हे मिठी नदीतले मासे नाही आहेत, तर हे मिठी नदीतला चिखल खाणारे पीक आहेत। 26 जुलैला जो पाऊस झाला त्यानंतर माननीय तेव्हाचे तत्कालीन कैलासवासी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी 1400 कोटी रुपयाचा निधी भिंत बांधण्यासाठी दिला। आजही मिठी नदीमध्ये कुठे भिंतच दिसत नाहीये का? भिंत मिठी नदीने गिळली का? मिठी नदीच्या पैशाच्या माध्यमातून या कॉन्ट्रॅक्टरनी तो गिळला ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।